नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहावं मित्रांनो. पाऊस पाणी कसं आहे तुमच्या इकडे? आमच्या इकडे कणी बुक्का पडायला लागला आहे. पाऊस आता चालूच आहे. पाऊस काय थांबाय नाही. आणि विषय असा आहे, विषय गावचा म्हटल्यावर तुम्हाला सांगायलाच पाहिजे. काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता आयोजित जाहीर केलेली आहे. मग महिलासनी काय 1500 रुपये दर महिन्याला मिळणार म्हणून की नाही, प्रत्येकाचं नवरं की नाही ग्रामपंचायतमध्ये जावा तिथं आहेतच, तलाट्यामध्ये जावा तिथं पण आहेतच. मग सगळी कागदपत्र गोळा कराल्यात. मग त्यांच्या अटी व नियम तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर दिला आहे थोडा आधी दिलता किती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होतं. मग ह्यात काहीतरी त्यांनी सरकारनं आणि का रात्री काय केलं, वाढीव तारीख केली आहे. ती म्हणजे पुढच्या 30 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करू शकताय असं त्यांनी सांगितले. आता आपण सविस्तर माहिती पाहूया या विषयावर. चला तर तुम्हाला सांगतो यावर सविस्तर माहिती. कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत ते पाहूया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज करण्याची मुदत होती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती मुदत 2 महिन्याकरता वाढवली आहे. ती म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. आणि अर्ज केल्यानंतर म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्यांना लाभ मिळणार आहे 1 जुलै 2024 पासून. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये लाभ मिळणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या चारीपैकी कोणतेही एक ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. शिवाय या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणकोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत ते मी सांगतो. ज्या महिलांचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर घरात ट्रॅक्टर सोडून तुम्हाला जर 4 चाकी असेल, त्याचबरोबर सरकारी नोकरदार असेल, त्याचबरोबर खासदार आमदार जर असेल तर या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. लवकरात लवकर अर्ज करा 31 जुलैच्या आत. त्यानंतर 31 जुलैच्या आत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला येत्या 1 जुलैपासून म्हणजे आता गेलेल्या 1 तारखेपासून तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.